Praise the Lord. This is the day that the Lord has made. I will rejoice and be glad in it. Jesus is risen from the dead, and join with me in singing this song, Risen. oh, oh.
power. It wasn't Jesus, it's in us. That we can resist the devil. Same power that crushed the enemy. Same power lives in me. Yeah. Same power that crushed the enemy. Same power lives in me. Yeah. Same power that crushed the enemy. Same power lives in me. Risen, he's risen, forever glorified. Risen, he's risen, King Jesus is risen, he's risen, forever glorified. Risen, he's risen, King Jesus is alive. King Jesus is आया रे कब्र तोड़ के आया है यीशु मसीह, कब्र तोड़ के आया है यीशु मसीह। खबर देना तुम उसकी गली गली। शतम भागा है डर के गली, शतम भागा है डर के गली। पाप हमारे क्षमा किया, लहू बहा के अपना लिया। पाप हमारे क्षमा किया, लहू बहा के अपना लिया। उसकी मौत से हमको जिंदगी मिली। शैतान भागा है डर के गली, शैतान भागा है डर के गली। क्रूस पर उसने दुख सहा, धरती आकाश देखते रहा। क्रूस पर उसने दुख सहा, धरती आकाश देखते रहा। पतित मानव में उसने जान है ढाली। शैतान भागा है डर के गली, शैतान भागा है डर के गली। पिता के दहने बैठ गया, पवित्र आत्मा का दान दिया। पिता के दहने बैठ गया, पवित्र आत्मा का दान दिया। उसकी वचनों की तलवार ऐसी चली। शैतान भागा है डर के गली, शैतान भागा है डर के गली। आया रे कब्र तोड़ के आया है यीशु मसीह, कब्र तोड़ के आया है यीशु मसीह। खबर देना तुम उसकी गली गली। शैतान भागा है डर के गली, शैतान भागा है डर के गली, शैतान भागा
भागा है डर के गली, शैतान भागा है डर के गली। देखो जोर हमारा है यहूदा का शेर बपर, देखो जोर हमारा है यहूदा का शेर बपर, जिसकी थाली पड़ी है आज भी देखो कबर, जिसकी थाली पड़ी है आज भी देखो कबर। शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर। मोरों को तोड़ने वाला, रिश्तों को जोड़ने वाला, मोरों को तोड़ने वाला, रिश्तों को जोड़ने वाला, रुक तूफानों के भी यीशु है मोड़ने वाला, रुक तूफानों के भी यीशु है मोड़ने वाला। वो है शान हमारी और हमारा फकर, वो है जान हमारी और हमारा फजल। शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर। मौत को जिसने हराया, हर झगड़ा जिसने छुड़ाया, मौत को जिसने हराया, हर झगड़ा जिसने छुड़ाया, गुनाह की दीवारें रूह को यीशु नासुरी ने गिराया, गुनाह की दीवारें रूह को यीशु नासुरी ने गिराया। रूह में जो खुदा है बदन में बना बशर, रूह में जो खुदा है बदन में बना बशर। शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर। रोगों को करता खत्म, बदरूहों को करता भस्म, मज़रोगों को करता खत्म, बदरूहों को करता भस्म। जो चाहे वो कर लेता यीशु जब कर ले अज़म, जो चाहे वो कर लेता यीशु जब कर ले अज़म। उसने शैतान के जोर को कर दिया है बेअसर, उसने शैतान के जोर को कर दिया है बेअसर। शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर, शेरे बबर यीशु शेरे बबर। देखो जोर हमारा है यहूदा का शेर
उसकी खाली पड़ी है। आज भी देखो कब्र, ओ शेरे बब्र यीशु शेरे बब्र, 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 शेरे बब्र यीशु शेरे बब्र। I'm forgiven because you were forsaken. I'm accepted. You were condemned. I'm alive and well. Your spirit is within me because you died and rose again. Amazing love, how can it be that you, my King, would die for me? Amazing love, I know it's true. It's my joy to honor you in all I do. I honor you. I'm forgiven because you were forsaken. I'm accepted. You were condemned. I'm alive and well. Your spirit is within me because you died and rose again. Amazing love, how can it be that you, my King, would die for me? Amazing love, I know it's true. And it's my joy to honor you. Amazing love, how can it be that you, my King, would die for me? Amazing love, I know you're true. And it's my joy to honor you. Oh, King of Kings, you You, Lord, are all. I'm my King. Jesus, you are my King. For you are my King. Jesus, you are my King. For you are my King. Jesus, you are my King. For you are my King. Jesus, you are my King. Amazing love, how can it be
that you, my King, would die for me. Amazing love, I know it's true. Well, it's my joy to honor you. Amazing love, how can it be that you, my King, died for me? Amazing love, I know it's true. Well, it's my joy to honor you in all I do. I honor you in all I do. I honor you. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Wish you all very happy Resurrection Day. तुम्हाला पुनरुत्थान दिवसाच्या शुभेच्छा. It's nice to be together in your house हे तुमच्या घरी येणं, एकत्र येणं किती चांगलं आहे. and celebrate this Resurrection Day. आणि हा पुनरुत्थान दिवस साजरा करणे. No matter wherever we are आपण कुठेही असू in this lockdown day, ह्या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये, but let me tell you पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, that we can celebrate the Resurrection Day. आपण पुनरुत्थानाचा दिवस साजरा करू शकतो. We have a hope आपल्याकडे आशा आहे, because Jesus has risen. कारण येशू पुनरुत्थित झाला आहे. And today आणि आज we can celebrate. आज आपण साजरा करू We शकतो. can be happy आपण आनंदी होऊ शकतो, because Jesus has risen from the dead. कारण येशू मरणातून पुनरुत्थित झाला आहे. As he died for me, जसं तो माझ्यासाठी मेला, he was buried for me. तो पुरला गेला माझ्यासाठी, The greatest news, he has risen from the dead for me. आणि ती उत्तम बातमी, तो माझ्यासाठी पुनरुत्थित झालेला आहे. Let us celebrate. आज आपण साजरा करूया. We will meditate आज आपण अध्ययन करूया. from book of Luke, 24th chapter, first onward. लूक 24वा अध्याय पहिल्या वचनापासून आपण पाहूयात. Luke 24, verses 1 to 12. Now on the first day of the week, very early in the morning, they and certain other women with them came to the tomb, bringing the spices which they had prepared. But they found the stone rolled away from the tomb. Then they went in and did not find the body of the Lord Jesus. And it happened, as they were greatly perplexed about this, that behold, two men stood by them in shining garments. Then as they were afraid and bowed their faces to the earth, they said to them, Why do you seek the living among the dead? He is not here, but he is risen. Remember how he spoke to you when he was still in Galilee, saying, The Son of Man must be delivered into hands of sinful men and be crucified, and the third day risen again. And they remembered his words. Then they returned from the tomb and told all these things to the 11, to all the rest. It was Mary Magdalene, Joanna, Mary the mother of James, and the other women with them, who told these things to the apostles. And their words seemed to be to them like idle tales, and they did not believe them. But Peter arose and ran to the tomb, and stooping down he saw the linen clothes lying by themselves. He departed, marveling to himself at what had happened. लूक 24वा अध्याय पहिल्या वचनापासून आपण पाहूयात. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेले सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा कबरेवरून धोंड लोटलेले आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तेव्हा पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपले तोंड जमिनीकडे केले असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता. तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना
व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मगदलियाला मरिया, योहान्ना व याकोबाची आई मरिया या होत्या. त्याचबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली व ते त्यांनी खरे मानले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओनवे होऊन त्याने आत पाहिले. तेव्हा त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली आणि झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करत तो घरी गेला. Let's bow our head and pray. आपण आपले खाली करून प्रार्थना करू. Father, in Jesus' name, we come before you this morning. पिता प्रभू येशूच्या नावाने या सकाळच्या समयी आम्ही आपल्या समोर येतो And we surrender this morning and this day at your feet. आणि ही जी सकाळ आहे आणि हा संपूर्ण दिवस आहे तुझ्या चरणी सोपवितो. As we remember your resurrection, जसं आम्ही तुझ्या पुनरुत्थानाची आठवण करतो देवा, feast of first fruit, की हे जे प्रथम फळाचे जे सण आहेत त्याचे, Lord, let your Holy Spirit देवा तुझा पवित्र आत्मा help us, आम्हाला सहाय्य करो, enlighten our mind, आमच्या मनाला प्रकाशित करो, stir our heart, आमच्या हृदयाला तो उत्तेजित करो and make your word rhema आणि तुझं जे शब्द आहे ते रेमा करू दे, alive, Lord, ते जिवंत असं करू दे, that we would have life. जेणेकरून आम्हाला ते जीवन मिळेल. Let this morning each one of us, Lord, ह्या सकाळी आम्हा प्रत्येकाला देवा be blessed आशीर्वादित होऊ दे with your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे. As we commit this morning service, जसं ही सकाळची सभा in Jesus' name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Friends, this morning I want to share with you मित्रांनो, आज सकाळी मला तुमच्याशी बोलायचं आहे that Jesus has risen from the dead. की येशू ख्रिस्त मरणातनं पुनरुत्थित झाला आहे. And as we see Jesus has risen from the dead, जसं आपण पाहतो येशू मरणातनं पुनरुत्थित झाला आहे. that is a hope that you and I today have. किती आशा आहे आपल्याकडं, तुमच्या आणि माझ्याकडं. Because he is risen from the dead, we have a hope. कारण तो मरणातनं पुनरुत्थित झालाय म्हणून आपल्याकडे ती आशा आहे. I want to share with you. मला तुमच्याशी बोलायचंय. Look here, when Jesus was born, इथे पहा, येशू जेव्हा जन्मला होता angel preached. की देवदूतांनी संदेश दिला And angel said आणि देवदूत म्हणाले that Jesus is born. की येशूचा जन्म झाला आहे, Womb is empty. की ती गर्भ रिकामा आहे, Jesus is born. की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं now at this time, आता ह्या वेळेस when Jesus died येशू ख्रिस्त मरण पावला, and was buried, तो जेव्हा पुरला गेला, third day when he rose again from the dead, तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला. again the angels preached पुन्हा एकदा ते देवदूत बोलले that Jesus has risen. की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. Angels preached with देवदूतांनी संदेश दिला that tomb is empty. की ते कब्र रिकामी आहे. First angel preached, की पहिले देवदूतांनी संदेश दिला womb is empty, Jesus is born. की गर्भ रिकामा आहे, येशू ख्रिस्त जन्मला आहे. And now angel again preached आणि आता देवदूत पुन्हा संदेश दिला that tomb is empty, Jesus has risen. Hallelujah. की कब्र रिकामी आहे, येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. हालेलुया. Today आज we are so happy. आज आपण इतके आनंदित When आहोत Jesus wanted to be born, की येशू ख्रिस्ताला जेव्हा जन्म घ्यायचा होता, the Satan was not happy. की तो शैतान आनंदी नव्हता. He tried to stop त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला. the birth of Jesus. येशू ख्रिस्ताचा जन्म, He was waiting की तो थांबला होता that Jesus wouldn't be born. की येशू ख्रिस्त जन्मू नये म्हणून. But the Bible says पण शास्त्र म्हणतं that God allowed, की देवाने ते होऊ दिलं, and through Maria, की मरियाद्वारे Jesus was born. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. And let me tell you, my आणि friend, मला तुम्हाला एक सांगू द्या Jesus was born की येशू ख्रिस्त जन्मला in his physical body. त्याच्या तो देह रूपामध्ये. And now here, आणि आता इथे after his death, त्याच्या मरणोत्तर Satan was not happy शैतान तरी आनंदी नव्हता that Jesus will rise from the dead. की येशू ख्रिस्त पुनरुत्थित होईल मरणातून. Satan tried his best की शैतानाने उत्तमरित्या प्रयत्न केले till death मरणापर्यंत that Jesus would turn back. की येशू मागे वळेल, Jesus would commit some sin. की येशू काहीतरी पाप करेल, Jesus would fail in his mission. की येशू त्याच्या ज्या हेतूमध्ये तो मागे होईल. But Satan did not succeed. शैतानाला ह्या गोष्टीचा अपयश आला. Jesus rose again from the dead. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला मरणात. And let me tell you, आणि मला तुम्हाला एक सांगू द्या Jesus was faithful till death. की येशू ख्रिस्त मरणापर्यंत विश्वासू ठरला. Today I want to tell you आज मला तुम्हाला सांगायचंय that grave is empty. की ते कब्र रिकामी आहे. First, Mary gave the world, पहिल्यांदा मरियाने जगाला दिलं, Mary gave the message की मरियाने तो संदेश दिला from the womb की त्या गर्भाद्वारे to the world. त्या जगाला. But now angel is giving पण आता ते देवदूत देत आहे the message from the empty tomb की त्या रिकाम्या कबरेमधनं that Jesus has risen from the dead. की येशू ख्रिस्त मरणातनं पुनरुत्थित झाला Now आहे. Bible says, आता शास्त्र म्हणतं when you read
book of John 10 chapter and 18th verse, जेव्हा आपण योहान 10वा अध्याय आणि 18व वचन वाचतो, that Jesus said, जिथे येशू म्हणतो no man takes away my life. की कुठलाही मनुष्य माझा प्राण घेऊ शकत नाही, Son of man has power की मनुष्याच्या पुत्राकडे ते सामर्थ्य आहे to lay down his life की त्याचा तो जीव त्याचा प्राण देण्यासाठी and to take it again. आणि ते पुन्हा घेण्यासाठी. Son of man has power की मनुष्याच्या पुत्राकडे तो सामर्थ्य आहे to lay down his life की त्याचा प्राण देण्यासाठी and to take it again. आणि तो पुन्हा घेण्यासाठी. Bible says शास्त्र म्हणतं when Jesus died on the cross, जेव्हा येशू त्या वधस्तंभावर मरण पावला, Jesus laid down his life. की येशूने त्याचा प्राण दिला. When you read the gospel, जेव्हा आपण शुभवर्तमान वाचतो, Bible does not say शास्त्र म्हणत नाही that Jesus died. की येशू मेला. Bible says पवित्र शास्त्र म्हणतं he said की तो म्हणाला it is finished. की ते हे पूर्ण झालं आहे, Father, into your hand की हे पिता हे तुझ्या हाती, I commit my spirit. मी माझा देह, मी माझा आत्मा सोपवितो. And the Bible said आणि शास्त्र म्हणतं that he gave up his ghost. आणि त्यांनी त्याचा आत्मा त्याच्या हाती सोपविला. He gave his ghost. त्यांनी त्याचा आत्मा त्याच्या हाती सोपविला. He did not die. तो मेला नाही. What is the definition of death? मरणाची व्याख्या काय आहे? Definition of death मरणाची व्याख्या ही आहे is the absence of life. जीवनाचं अस्तित्व नसणे. And once again I will tell you, पुन्हा एकदा मी सांगतो the definition of death की जी मरणाची जी व्याख्या आहे is absence of life. की जिथे जीवन नाही. And the definition of darkness आणि तो अंधाराची जी व्याख्या आहे is the absence of light. की जिथं उजेड नाही. Let me tell you, पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगू द्या, when light comes, जेव्हा प्रकाश येतो darkness disappears. की तो अंधकार निघून जातो. But when light goes, जेव्हा प्रकाश निघून जातो then the darkness comes. तेव्हा तेव्हा अंधार होतो. Exact the way, त्याच रीतीने when the life goes, जेव्हा प्राण जातो then the death comes. तिथे मरण येतं. Death did not take over. की ते मरण आहे ते घेत नाही. Jesus said, येशू म्हणतो I have power to lay down my life. की माझ्याकडे ते सामर्थ्य आहे माझं जीवन देण्यासाठी. Jesus did not say, येशू म्हटला नाही it is finished, हे पूर्ण झालं आहे, because he was tired. कारण तो दमला होता. Bible says, शास्त्र म्हणतं when somebody who's in the sports, जेव्हा एखादा व्यक्ती खेळ खेळत असतो, he finished तो जेव्हा संपवतो, because he completed the goal. कारण त्यांनी त्याचं कार्य पूर्ण केलं. You know, somebody said, कोणीतरी म्हटलंय I am not finished मी पूर्ण केलं नाहीये, because I am tired. कारण मी दमलेलो आहे. I am finished मी पूर्ण केलं आहे because I am complete. कारण माझं ते पूर्ण करून झालं आहे. Completed my race. कारण मी माझी रेस पूर्ण केली आहे. Jesus completed his work. येशूने त्याचं जे कार्य होते ते पूर्ण केलं. Jesus fulfilled all the scripture. त्याने त्या शास्त्रलेखाची परिपूर्णता केली. The purpose that he came for. त्याचा जो उद्देश ज्यासाठी तो आला होता, For the man to have the salvation. की जेणेकरून मनुष्याला तारण प्राप्ती होईल. For the man to reconcile with God. कारण जेणेकरून मनुष्य परमेश्वराबरोबर एकत्रित होईल. Bible says, शास्त्र म्हणतं Jesus finished. येशूने पूर्ण केलं. He said, it is finished. तो म्हणला हे पूर्ण झालं आहे. And then he said, आणि मग तो म्हणाला now I lay down my life. आता मी माझा प्राण सोडतो. Bible says, शास्त्र म्हणतं he lay down. त्यांनी त्याचा आत्मा सोपविला. He finished the work. त्याने ते कार्य ते पूर्ण केलं. Then he left the body. आणि मग त्याने त्याचं शरीर सोडलं. And he said, into your hand आणि तो म्हणला आता हे तुझ्या हाती I commit my spirit. मी माझा आत्मा सोपवितो. He committed his spirit into the hands of God. त्याने त्याचा आत्मा सोपविला देवाच्या हातामध्ये. And when he left the body, आणि जेव्हा त्याने त्याचं शरीर सोडलं, then that body died. तेव्हा ते शरीर मरण पावलं. Then that body died. तेव्हा ते शरीर मरण पावलं. Jesus had power. येशूकडे सामर्थ्य होतं. Nobody took away his life. कुणीही त्याचा प्राण घेऊ शकलं नाही. He gave up his ghost. त्यांनी स्वतः त्याचा आत्मा दिला. He completed the work. त्याने ते कार्य पूर्ण केलं. And he died on the cross. आणि तो त्या वधस्तंभावर मेला. And third day, आणि तिसऱ्या दिवशी Bible says he rose again from the dead. शास्त्र म्हणतो तो पुनरुत्थित झाला त्या मरणातनं. Devil tried his best level. शैतानाने ते पूर्ण प्रयत्न केला. He thought त्याला वाटलं that Jesus will die. की येशू ख्रिस्त मरेल, But he did not realize पण त्याला ती जाणीव झाली that he नाही got the life for the world. की त्याला जीवन मिळालं. त्याने जीवन दिलं जगासाठी. Jesus got a life for the world. येशूने जगासाठी जीवन दिलं. Jesus died and he rose again from the dead. येशू मेला आणि तो पुनरुत्थित झाला मरणात. And when Jesus rose again from the dead, आणि जेव्हा येशू पुनरुत्थित झाला त्या मरणातनं, that time
की त्यावेळेस angels preached, की त्या देवदूतांनी संदेश दिला and angel said, आणि देवदूत म्हणाले He has risen. की तो पुनरुत्थित झाला आहे. Why are you seeking living in death? की का तुम्ही पाहतात जिवंतला मरण मेलेल्यामध्ये? He has risen from the dead. तो मरणातनं पुनरुत्थित झाला आहे. Because angels preach Jesus has risen. कारण देवदूतांनी संदेश दिला की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. Grave is empty. ते कब्र रिकामी आहे. And because Jesus has risen, कारण येशू पुनरुत्थित झाला today आहे. you and I have a hope. आज तुम्हाला आणि माझ्याकडे ती आशा आहे. Today you and I have that salvation. आज तुमच्याकडे आणि माझ्याकडे तारण आहे. If Jesus wouldn't have risen, जर येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला नसता today we wouldn't be sitting here. आज आपण इथे बसू शकलो We नसतो. wouldn't have had hope. आज आपल्याकडे ती आशा नसते. Friend, let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. The Bible says शास्त्र म्हणतं that Jesus rose again from the dead, and today in Israel his grave is empty. जे येशू ख्रिस्त मरणातनं पुनरुत्थित झाला आणि इस्रायलमध्ये आज त्याची कब्र रिकामी आहे. Today great man and man has been born on this earth. आज महान व्यक्ती आणि व्यक्ती या पृथ्वी तलावर जन्म घेतला Today त्यांनी. many people have thought many things. की आज पुष्कळशा लोकांनी पुष्कळशे विचार केले आहेत. Many people have thought many things about death. की प्रत्येक पुष्कळशा लोकांनी पुष्कळशा गोष्टी विचार केल्या असतील मरणाबाबत. How to trust कसा विश्वास ठेवायचा? when people are talking about death? की कसा विश्वास ठेवायचा की जेव्हा लोक त्या मरणाबद्दल बोलतात? Because nobody is freed from the dead. कारण कुणीही त्या मरणातनं मुक्त झालं नाही. Nobody is freed from the dead. कुणीही त्या मरणातनं मुक्त झालं नाही. Everybody died. प्रत्येक जण मेला. Everybody had that grave. प्रत्येकाकडे ती कब्र आहे. How can you trust anybody? कसं आपण कुणावरही विश्वास ठेवू शकतो? What is after this door? की ह्या द्वाराच्या पलीकडे काय आहे? Everybody said, प्रत्येक जण म्हणाले I will go from this door. मी ह्या द्वाराच्या मी द्वारा But पासून जाईन. where did they go? Nobody knows. पण त्याच्यानंतर ते कुठे गेले कोणाला माहितच नाही. Death is a door की मरण हे एक द्वार आहे. that nobody knows where they went. की कुणालाच माहित नाही तिथे कुठे गेले. They do not know. त्यांना माहित नाही. And many people, आणि खूपसे लोक they thought many things. आणि त्यांना खूप गोष्टी विचार केला But त्यांनी. nobody escaped from the death. पण कुणीही त्या मरणातनं सुटू शकलं नाही. Death is the powerful weapon of Satan. की मरण हे शैतानाचं एक सामर्थ्यशाली हत्यार आहे. God hates death. की देव मरणाला द्वेष करतो. देव Jesus also said, येशू सुद्धा म्हणाला on third day I will rise again. तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठेन. And Bible says आणि शास्त्र म्हणतं he died. तो मेला He was buried. की त्याला पुरलं गेलं. Let me tell you, मला तुम्हाला एक सांगू द्या. nobody believed. कुणीही विश्वास ठेवला नाही. Nobody believed for the resurrection of Jesus Christ. कुणीही विश्वास ठेवला नाही येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर. Later on they all remembered. त्यानंतर त्यांना सगळ्यांना आठवण झाली. But in that time, पण त्यावेळेस everybody ran away. प्रत्येक जण पळून गेले. Even these women who came to the grave की ह्या स्त्रिया सुद्धा ज्या त्या कबरेकडे आल्या early in the morning, पहाटे, because Sabbath is over, कारण सब्बात संपला होता. and early in the morning आणि पहाटेच्या वेळेस they came to grave. की ते त्या कबरेजवळ आले. They brought spice, की त्यांनी ते मसाले आणले and they thought आणि त्यांनी असा they विचार can केला put spice on the dead body of Jesus की Christ. येशू ख्रिस्ताच्या त्या मेलेल्या मृत शरीरावरती ते मसाले लावू They could शकतील. not believe that Jesus has risen, त्यांना विश्वास नाही बसू शकला की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालाय. because nobody believed. कारण कुणीही विश्वास ठेवला नाही. Jesus said, येशू म्हणाला I will die and third day I will rise again. मी मरेन आणि मी तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होईन. And let me tell you, आणि मला तुम्हाला एक सांगू द्या Satan biggest weapon की ते शैतानाचं सगळ्यात मोठं जे हत्यार होतं that Jesus died की येशू मेला and Jesus was taken. आणि येशूला घेऊन जाण्यात But आलं. let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. third day, तिसऱ्या दिवशी Bible says, शास्त्र म्हणतं, I heard someone says मी ऐकलं कोणीतरी म्हटलं that Satan tried to pressurize की त्या शैतानाने खूप प्रयत्न केला to see Jesus will not come out of the grave. की येशू ख्रिस्त बाहेर त्या कबरेतनं बाहेर येऊ नये But म्हणून. let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या Jesus walked inside की येशू कबरेमध्ये गेला and Jesus walked outside the grave. आणि त्याच रीतीने येशू त्या कबरेतनं सुद्धा बाहेर आला. No power on the earth can stop him. पृथ्वीवरती कुठलंही सामर्थ्य त्याला थांबवू शकलं नाही. He rose again from the dead तो त्या मरणातनं पुनरुत्थित झाला and he paid the price आणि त्याने ती किंमत मोजली and he defeated. आणि त्याने ते हरवलं. And that's why St. Paul says, आणि म्हणून संत पौल म्हणतो he says, death, where is your sting? मरणात तुझा विजय कुठे आहे? And he said, grave, where is your victory? आणि तो म्हणला कब्र तुझी विजय कुठे आहे? Nobody can come out of the sting of death. कुणीही त्या मरणाच्या नांगीतनं बाहेर येऊ शकलं नाही. Nobody could get victory over that grave. की त्या कब्रावरती कुणी विजय मिळू शकला नाही. But Jesus, पण येशू he got the victory. त्यांनी तो विजय मिळवला. He broke the sting of death त्यांनी त्या मरणाची ती नांगी मोडली and he
opened the grave आणि त्यांनी ते कब्र उघडले and he got the victory over the grave. आणि त्यांनी त्या मरणावरती त्यांनी तो विजय And he मिळवला rose again from the dead. आणि तो मरणातनं पुनरुत्थित झाला And today, because of that, आणि आज त्या you and गोष्टीमुळे I can trust तुम्ही आणि मी विश्वास ठेवू that there is a शकतो hope for us. की आपल्याकडे ती आशा आहे There is a way for us. की आपल्याकडे तो मार्ग आहे Jesus is truth. की येशू सत्य आहे He has risen from the dead. की तो त्या मरणातनं पुनरुत्थित झाला आहे Every person who was born on this earth, प्रत्येक व्यक्ती जो या भूमीवरती ज्याने जन्म they घेतला have a grave. त्यांच्याकडे कब्र आहे But today in Israel, पण आज इस्रायल मध्ये the grave of Jesus is empty. येशू ख्रिस्ताची ती कबर आहे ती मोकळी And आहे it is written, He has risen. आणि तिथे लिहिलं आहे की तो पुनरुत्थित झाला आहे Hallelujah. Hallelujah. Jesus has risen from the dead. येशू ख्रिस्त मरणातनं पुनरुत्थित झाला आहे My friend, माझ्या मित्रांनो let us celebrate आज आपण उत्सव साजरा करूया the resurrection of Jesus Christ, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान because Jesus कारण येशू is a hope for us. आपल्यासाठी आशा आहे He died for us तो आपल्यासाठी मेला and He rose again for us. तो आपल्यासाठी पुनरुत्थित झाला Let us believe in Him. आज आपण त्याच्यावर विश्वास Let us ठेवू believe in that resurrection. आज त्या पुनरुत्थानावर आपण विश्वास Let ठेवू us know one thing, आज आपण एक गोष्ट जाणून घेऊ that no power can hold की Jesus. कुठलंही सामर्थ्य येशूला धरू शकत He नाही is a King of kings and Lord of lords. तो राजांचा राजा आहे तो प्रभूंचा He प्रभू has आहे bruised the head of serpent त्यांनी त्या सापाचं जे डोकं आहे ते सापाचं जे मस्तक आहे ते त्यांनी चिरडलं आहे and He has come out. आणि तो बाहेर आला आहे He is a conqueror की तो एक विजयवंत आहे and He made us more than a आणि conqueror. त्याने आपल्याला विजयवंताच्या पेक्षा जास्त केलं आहे He is a conqueror तो विजयवंत आहे and He made us more than आणि conqueror. आपल्याला त्यांनी विजयवंताच्या पेक्षा जास्त मोठं You केलं know what आहे is the meaning of more than conqueror? तुम्हाला माहिती आहे की विजयवंताच्या पेक्षा मोठं असणं म्हणजे काय Conqueror. विजयवंत For example, एका उदाहरण म्हणून if there's one boxer की तिथे एक समजा बॉक्सर आहे who has come in the ring की जो त्या रिंग मध्ये आला आहे and he is going to have fight with another की boxer आता तो त्या समोरच्या बॉक्सर बरोबर युद्ध करणार आहे and all people are sitting there की सगळे लोक तिथं बसले आहेत and this boxer's wife is sitting there त्या बॉक्सरची जी पत्नी आहे ती तिथं बसली आहे and she's looking at him आणि ती त्याच्याकडे पाहत आहे and the Bible says आणि शास्त्र म्हणतं in ring त्या रिंग मध्ये boxing started जेव्हा ती बॉक्सिंगची सुरुवात होती and they started आणि जेव्हा ती सुरुवात झाली punching one another एकमेकांना मुक्के मारण्याची and both of them आणि जे दोघही were punching. ते दोघांना मुक्के मारत होते Sometime काही वेळा the other guy punched him. तो समोरचा जो व्यक्ती होता तो ह्याला मुक्का मार Sometime he punched him. काही वेळा हा त्याला मुक्के मारत When the होता other guy जेव्हा तो समोरचा माणूस would punch him, जेव्हा तो त्याला एक मुक्का देत होता broke his eyes, ते त्याचा डोळा निघून गेला his blood came out, त्या डोळ्यातनं ते रक्त आलं broke his jaw. त्याचं ते जे हनुवटी होती ती तुटली From his mouth the blood started की coming. त्याच्या तोंडातनं ते रक्त वाहू लागलं Whole face started swelling. की संपूर्ण जे तोंड होतं ते सुजू लागलं He fell down once. तो खाली पडला एकदा Again he got up. पुन्हा एकदा तो उठला Again he started fighting. पुन्हा एकदा तो लढू लागला Second time, दुसऱ्यांदा again he got up. पुन्हा एकदा तो उठला Full body is broken. की संपूर्ण ते शरीर मोडलं But होतं yet he is not given पण up. तरी पण तो त्याने हार मानली नाही He is fighting with another की तरी champion. तो लढा देत होता समोरच्या चॅम्पियन And विरोधात finally, आणि शेवट he gives one punch त्यांनी तो एक मुक्का दिला to another त्या champion. समोरच्या त्या चॅम्पियनला Such a punch की असा तो मुक्का that another champion is fallen down की तो समोरचा जो चॅम्पियन तो खाली पडला and he won the battle. आणि त्यांनी ते युद्ध जिंकलं Referee came तो रेफरी आला and he said आणि तो म्हणाला that he has won the battle. की त्यांनी ते युद्ध जिंकलं आहे And he caught the hand of this boxer आणि त्या बॉक्सरचा तो हात धरून and he lifted him up त्यांनी तो हात उंचावला and he gave him the big trophy आणि त्यांनी त्याला एक पारितोषिक दिलं and belt आणि तो त्यांनी तो विजयाचा पट्टा दिला and victorious belt की तो विजयाचा पट्टा and lifted up his hand आणि त्याने त्याचा हात उंचवला and he said, आणि तो म्हणाला this boxer की हा जो बॉक्सर आहे is a conqueror. की तो विजयवंत आहे This boxer की हा जो बॉक्सर आहे is a हा conqueror. विजयवंत आहे This boxer हा बॉक्सर is a conqueror. हा विजयवंत आहे This boxer हा बॉक्सर took घेतलं त्यांनी that trophy. की त्यांनी ते जो पारितोषिक घेतला He took that belt. आणि त्यांनी तो विजयाचा पट्टा घेतला He looked at his wife. आणि त्यांनी त्याच्या पत्नीकडे पाहिलं He walked from there तो तिथून निघाला and he came to his wife आणि तो त्याच्या पत्नीजवळ आला and he gave it to his wife. आणि त्यांनी ते तिला दिलं His wife, त्यांनी त्याच्या पत्नीला दिलं without doing anything, कुठलीही गोष्ट न करता he gave her त्यांनी तिला दिलं his trophy.
त्याचं जे पारितोषिक होतं and ते his championship. आणि त्याचं जे विजयवंताचं जे बक्षीस होतं ते. Hallelujah. हालेलुया. The wife is more than a conqueror. की जी पत्नी आहे ती विजयवंतापेक्षा मोठी आहे. Jesus died on the cross. येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेला. Jesus paid the price. येशू ख्रिस्ताने ती किंमत दिली. He was broken. तो मोडला गेला. The nails were pierced in his hand. की ते जे खिळे होते त्याच्या हातात रवले गेले. Nails were pierced in his feet. की त्याच्या त्या पायांमध्ये ते खिळे रवले गेले. Thorn of crown were put upon his head. की त्याचा काट्याचा जो मुकुट होता त्याच्या मस्तकावर टाकण्यात आला. His sight was pierced. की त्याच्या त्या कडेला तो भाला His मारण्यात आला. body was broken. की त्याचे ते शरीर मोडण्यात आले. But Jesus did not give up. पण येशूने हार मानली नाही. Jesus was faithful. येशू विश्वासू होता. He completed. की त्यांनी ते पूर्ण केलं. And the Bible आणि says शास्त्र म्हणतं Jesus bruised the head of serpent. की येशूनी त्या शैतानाचं जे मस्तक होतं ते चिरडलं. Satan was defeated on the cross. की त्या वधस्तंभावरती येशूने त्या शैतानाला हरवलं. And Jesus became champion. आणि येशू तो विजयवंत झाला. Let me tell you, मला एक तुम्हाला गोष्ट सांगू द्या Jesus became conqueror. की येशू विजयवंत झाला. Whole world knows Jesus has become conqueror. संपूर्ण जगाला माहिती आहे की येशू विजयवंत झाला He आहे. rose again from the dead. की तो मरणातनं पुनरुत्थित झाला आहे. But then he came to you and me. आणि पण तो आपल्या तुमच्या आणि माझ्याकडे आला. And he said, आणि तो म्हणाला I give you the keys of kingdom. की मी तुमच्याकडे त्या स्वर्ग लोकांच्या त्या चाव्या देतो. I give you the power, authority. की मी तुमच्याकडे तो अधिकार देतो आणि सामर्थ्य देतो. In my name, माझ्या नावाने you are more than a conqueror. तुम्ही Hallelujah. We विजयवंतापेक्षा are more मोठे than a आहात. conqueror in Christ आपण today. विजयवंताच्या पेक्षा मोठे आहोत येशू On ख्रिस्तामध्ये. his expense we can rejoice. त्याच्या त्या किंमत दिल्यामुळे आपण आज आनंद करू शकतो. He paid the price त्यांनी ती किंमत दिली that we may rejoice. की जेणेकरून आपण आनंद उत्सव करू Today शकतो. on his expense त्याच्या त्या किमतीवरती we are rejoicing आपण today. आनंद उत्सव करत आहोत. No matter what we have gone through. आपल्याला माहित नाही की आपण कुठल्या गोष्टीत Let गेलो me tell आहोत. you, मला एक गोष्ट सांगू द्या. Jesus paid 100% price. येशूने 100% किंमत दिली आहे. He died that you and I may have life. तो मेला कारण जेणेकरून तुम्हाला आणि मला जीवन प्राप्त He होईल. died that you and I may have life. की तो मेला कारण जेणेकरून तुम्हाला आणि मला जीवन प्राप्त And होईल. he rose again from the dead. आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. Today, आज let us celebrate. आज आपण साजरा करूयात. Let me tell you one more thing. मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू द्या. Jesus became door for us. येशू ख्रिस्त आपल्यासाठी ते द्वार बनला. Satan said to Jesus, शैतान येशूला म्हणाला, bow down before me. माझ्या समोर तू नमन कर. I will give you all these things. मी तुला ह्या सगळ्या गोष्टी देईन. You don't have to die. तुला मरणाची गरज नाही. You don't have to go on the cross. तुला त्या वधस्तंभावर जायची गरज नाही. But let me tell you, my पण friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Jesus येशू never bowed before Satan. कधीही त्यांनी शैतानासमोर तो नमला नाही. He said to Satan, तो शैतानाला म्हणाला, I have not come मी आलो नाहीये to bow and worship you की तुझ्या समोर नमेन आणि तुझी आराधना करेन, and to serve you, पण मग तुझी सेवा करेन, to take away all these things. की ह्या सगळ्या गोष्टी घ्यायसाठी I have come मी आलो आहे that I will bruise your head under my feet की जेणेकरून मी तुझं मस्तक माझ्या पायाखाली चिरडणीन and I will take आणि मी ते घेईन that kingdom back from your hand. ते राज्य तुझ्या हातातनं. Satan did not wanted Jesus to be door. की शैतानाला पाहिजे नव्हते की येशू ख्रिस्त ते द्वार बनेल. Book of 10th chapter of book of John says, योहानाचा 10वा अध्याय म्हणतो I am the door. की मी ते द्वार आहे. Jesus said, I am the door. येशू ख्रिस्त म्हणतो मी ते द्वार आहे. No man can go to Father but by me. की कोणताही मनुष्य पित्याकडे जाऊ शकत नाही माझ्याशिवाय. Jesus opened the door. येशू ख्रिस्ताने ते द्वार उघडलं That through Jesus we can go to Father. की जेणेकरून आपण त्याच्याद्वारे पित्याकडे जाऊ शकू. And because of that door, आणि त्या दरवाजामुळे Satan didn't want it. शैतानाला नको होतं Jesus to become the door. की येशू ख्रिस्त तो द्वार बनेल. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती Jesus असो. has risen from the dead येशू ख्रिस्त त्या मरणातनं पुनरुत्थित and he's झाला become the आहे door. आणि तो ते द्वार झाला Today आहे. let us enter through this door आज आपण त्या द्वारामधनं आपण आज प्रवेश करूया and rejoice आणि आनंद उत्सव करूया and be happy. आणि आनंदित होऊया. We have access to Father आज आपल्याकडे पित्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे through the blood of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. No matter what you are going through, तुम्ही कुठल्याही गोष्टीतनं जात no असाल, matter what you are disturbed, आज तुम्ही कुठल्याही त्रासातनं जात असाल, believe today. आज विश्वास ठेवा. Jesus paid the price for you. येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी किंमत दिली आहे. 100% price he paid for you. 100% किंमत आपल्यासाठी त्यांनी दिली आहे. You don't have to suffer. आपल्याला त्रास घ्यायची गरज नाही. By faith receive today. विश्वासाद्वारे तुम्ही ते हासिल करा. I remember मला आठवतंय one of the great men of God. एक महान देवाचा जो मनुष्य होता, One day he was very disturbed. एके दिवशी तो खूपच अस्वस्थ झाला होता. He was very depressed. तो खूप निराश झाला होता. He did not know. त्याला माहित नाही, Many things were not happening. त्याला समजत नव्हतं
होतं की खूपशा गोष्टी होत नव्हत्या. His mind was not working. त्याचं मन कार्य करत नव्हतं. His mind came under depression. त्याचं मन निराशाखाली He आलं was very depressed. की तो खूप निराश झाला. He sat inside the house. तो आत घराच्या आतमध्ये He बसला. locked the door. त्याने ते द्वार लावून 3 घेतलं. days, 3 nights. 3 दिवस 3 रात्र He never came out. तो बाहेर आला नाही. He just sad, तो बसला. miserable, तो त्या बसला तो त्रासाच्या अवस्थेत and he was just sleeping on the bed. आणि तो त्या फक्त त्या बिछाण्यावरती पडून राहिला. And third day, आणि तिसऱ्या दिवशी his wife came ती त्याची पत्नी आली and she told him आणि ती त्याला म्हणाली that I'm going for a funeral. की आज मी त्या अंत्यविधीला चालले आहे. She said, whose funeral? ती म्हणतो त्यांनी विचारलं कुणाच्या त्या क्रियेला. She said, Jesus of Nazareth whom you serve. की तो येशू ख्रिस्त जो नासरेतचा आहे ज्याची तू सेवा करतोस He died. की तो मेला. I'm going for his funeral. मी त्याच्या त्या अंत्यविधीला चालले He आहे. jumped. की त्याने उडी मारली. He said, no. तो म्हणाला नाही Jesus is risen from the dead. की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालाय He is मरणातनं. not dead. तो मेला नाही He is risen from the dead. की तो त्या मरणातनं पुनरुत्थित I झाला have a आहे. good news for you. माझ्याकडे तुमच्याकडे उत्तम No बातमी matter आहे. what situation you are तुम्ही going through, कुठल्याही परिस्थितीनं जात असाल, today let me tell you one आज thing. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Jesus has risen from the dead. येशू ख्रिस्त त्या मरणातनं पुनरुत्थित झाला And आहे he is seated on the right hand of the Father. आणि आज तो त्या पित्याच्या उजव्या हाताला बसला आहे. And the Bible आणि says, शास्त्र म्हणतं the song is going on. की तिथे एक गीत चाललं आहे. Worthy is the Lamb. योग्य तो कोकरा, Worthy is the Lamb. योग्य तो कोकरा, Worthy is the Lamb. योग्य तो कोकरा. Let me tell you once मला again, तुम्हाला एक गोष्ट पुन्हा एकदा सांगू द्या don't get disturbed. की तुम्ही ते डिस्टर्ब होऊ नका. Believe today, आज विश्वास ठेवा. Jesus did not only die, येशू फक्त मेला नाही, but he also rose again. तो पुनरुत्थित सुद्धा झाला. He rose again from the dead. की त्या मरणातनं सुद्धा पुनरुत्थित झाला. Today, cast out everything आज प्रत्येक गोष्टीला काढून टाका and just trust Jesus आणि येशूवर विश्वास ठेवा and say, thank you, Jesus. आणि म्हणा धन्यवाद येशू, You rose again from the तू dead त्या मरणातनं पुनरुत्थित झाला. to become my Lord, की तू माझा प्रभू to होण्याकरता, become my Savior. की तू माझा त्या तारण होण्याकरता. Empty grave in Israel shows ती रिकामी कबर ती इस्रायलची दर्शवते that Jesus is not there. की येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये नाही. Jesus is in my heart की today. येशू ख्रिस्त माझ्या हृदयात आहे आज. Empty grave in Israel shows की ती रिकामी कबर जी इस्रायलमध्ये ती दर्शवते that Jesus is not there. की येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये नाही. He has risen. तो पुनरुत्थित झाला Now आहे. he is in my आता heart. तो माझ्या हृदयामध्ये आहे. Let's rejoice. आज आनंदोत्सव करू. Jesus is in your heart. येशू ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये आहे. Nothing can stop you. कोणीही तुम्हाला थांबवू शकत Even the नाही. dead cannot stop you. ते मरण सुद्धा तुम्हाला थांबवू शकत You know, my नाही. friend, तुम्हाला माहिती आहे the people who do not know after death where they are going to go, ज्या लोकांना माहित नाही की मेल्यानंतर ते कुठे जाणार आहेत, they cry. की ते रडतात, Bitterly they cry. की ते कडूपणाने ते रडतात. Because somebody of them dies. कारण त्यांच्यातलं कोणीतरी मेलेला आहे He's gone forever. की तो कायमचा निघून They गेला. don't know where he's gone. त्यांना माहित नाही तो कुठे गेलाय. They don't know when they will meet them. त्यांना माहित नाही ते त्यांना कधी भेटतील. They die तो मेला and they finish आणि ते संपलं and gone forever. आणि तो कायमचा निघून गेला. It is like ते तसं आहे somebody's son की कुणाचा तरी मुलगा is lost forever, की तो गमवून बसला कायमचा, or somebody's son की कुणाचा तरी मुलगा is gone to different country. की तो वेगळ्या शहरात गेला. He's just separated, हे फक्त विभक्त होणं आहे. but he knows he's in better पण place. त्यांना माहिती की तो उत्तम ठिकाणी आहे. But somebody's son पण कुणाच तरी मुलगा is lost forever. की तो कायमचा गमावला They त्याने, cry bitterly. म्हणून ते कडूपणे रडतात. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू we द्या Christians, की ते ख्रिस्ती बांधव, my friend, की आपण जे ख्रिस्ती, death for us is a door towards the eternal life. की ती जे मरण आहे जे आपल्यासाठी हे सार्वकालिक जीवनासाठी आहे. As the birth was door for us to come into this world, की जसं ते जीवन, की जसं ते जन्म एक द्वार होतं जेणेकरून आपण या जगामध्ये आलो, death is the door for the eternal life. मरण हे एक द्वार हे ते सार्वकालिक जीवनासाठी. We need not to fear. आपल्याला भ्यायची गरज नाही. We need not to fear. आपल्याला भ्यायची गरज नाही. We don't have to worry. आज आपल्याला काळजी करायची गरज नाही. Death also cannot do anything to us, मरण सुद्धा आपल्याला काहीच करू शकत नाही. because Jesus कारण येशू has taken away त्यांनी ते घेऊन, sting of death. की येशूने ती नांगी मरणाची ती त्याच्यापासून He घेऊन, broke the sting of death, येशूने ती मरणाची नांगी मोडली आहे. and आणि grave does not have victory over us. आणि त्या कबरेला आपल्यावरती विजय नाही. Don't worry. काळजी करू नका. In Christ, ख्रिस्तामध्ये we are called to have abundant and eternal life. आपल्याकडे विपुल आणि अनंत कालचं जीवन आहे. One more thing I want to share with you. मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. When Jesus was born, जेव्हा येशूचा जन्म झाला, angels preached that the womb is empty. की ते देवदूतांनी संदेश दिला की ते जे गर्भ आहे तो रिकामा आहे. The reason, जे कारण, because Satan didn't wanted
Jesus to be born on this earth. की शैतानाला नको होतं जेणेकरून येशू या पृथ्वीवरती जन्म घेईल, Satan didn't want it. की शैतानाला नको होतं The physical body to be on the earth. की ती येशूचं देह ह्या पृथ्वीवरती, Because that word कारण तो शब्द became flesh तो देही झाला and dwell in this world. आणि ह्या जगामध्ये त्यांनी अस्तित्व घेतलं. Satan didn't want it. शैतानाला ते नको होतं That Jesus to be born in this world. की येशूनी ह्या जगामध्ये जन्म घ्यावा म्हणून. Satan tried to kill the body of Jesus. की शैतानाने त्या येशूच्या देहाला मारण्याचा प्रयत्न But केला, he could not succeed. पण तो यशी ठरला नाही. The physical body of Jesus, ते येशू ख्रिस्ताचं दैहिक शरीर होतं, physical body of Jesus येशू ख्रिस्ताचं दैहिक शरीर was born. ते जन्माला आलं. Satan could not do. शैतानाला करू शकला नाही, Satan could not do anything. शैतान काहीही करू शकला नाही. And that's what angels said. आणि म्हणून ते देवदूत म्हणाले Now he is born. आता त्याचा जन्म झाला आहे. And let me tell you, आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू when द्या, Jesus died, जेव्हा येशू मेला, Satan did not want it, शैतानाला पाहिजे नव्हतं Jesus to rise from the dead. की येशू त्या मरणातनं सुद्धा पुनरुत्थित व्हावं Because म्हणून. after Jesus rise from the dead, कारण येशू जेव्हा मरणातनं पुनरुत्थित झाला, mystical body of Jesus Christ, जे आपण समजू शकत नाही. येशू ख्रिस्ताचं जे गौरवी शरीर होतं, आपण ज्याला समजू शकत नाही, आज ख्रिश्चन, आज आपण लोक येशू ख्रिस्ताचं शरीर आहोत. Today we are the body of Jesus Christ. Hallelujah. आज आपण येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहोत. हालेलुया. Satan didn't want it. शैतानाला नको होतं This church to be existence. हे मंडळी अस्तित्वात This यावी church to म्हणून, come to existence. की हे जी मंडळी अस्तित्वात यावी This म्हणून, mystical body of Jesus Christ to come. की जे येशूचं शरीर जे दिसत नाहीये ते अस्तित्वात यावं म्हणून. Today we are the body of Jesus आज आपण Christ. येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहोत. Bible says he is head and we are the body. येशू, आज पवित्र शास्त्र म्हणतं की तो मस्तक आहे आणि आज आपण ते शरीर आहोत. And Satan didn't want it. आणि शैतानाला नको होतं This body to come to the existence. की हे जे शरीर ते अस्तित्वात यावं He म्हणून, tried की त्यांनी तो प्रयत्न that केला Jesus may not be born. की येशूचा जन्म व्हावा नाही. But praise पण God, परमेश्वराची स्तुती our Lord, की आपला प्रभू, our Savior, आपला तारणहार, he is a conqueror. की तो विजयवंत आहे, He rose again from the dead. की तो मरणातनं पुनरुत्थित झाला. And today आणि आज he is a head. आज तो मस्तक आहे. We are the mystical body of Jesus आज आपण ते Christ. येशू ख्रिस्ताचं जे न दिसणारं शरीर आहोत. We are the body of Jesus आज Christ. आपण येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहोत, Because he rose again from the dead. कारण तो मरणातनं पुनरुत्थित झाला We आहे. have that hope today. आज आपल्याकडे ती आशा आहे. We are the body of Jesus आज Christ. आपण ते येशू ख्रिस्ताचं शरीर आहोत. If Satan would have stopped Jesus आज जर शैतानाने येशूला थांबवलं असतं to be born through Mary, की त्या मरियाच्या द्वारे जन्म घ्यायला, Jesus physically body would have not been on the earth. की येशू ख्रिस्ताचं जे दैहिक शरीर होतं ते या पृथ्वीवरती नसतं. If Satan could have stopped Jesus rising up from the dead, जर शैतानाने येशू ख्रिस्ताला थांबवलं असतं मरणातनं पुनरुत्थित होण्यासाठी, today spiritual body of Jesus Christ wouldn't have been on the earth. आज ती येशू ख्रिस्ताची जे आध्यात्मिक शरीर होतं ते पृथ्वीवरती अस्तित्वात नसतं. You need to rejoice today आज आपल्याला आनंद उत्सव करणे गरजेचं आहे, because we are the body of Jesus कारण Christ. आज आपण येशू ख्रिस्ताचे ते शरीर आहोत. Today Jesus rose again as a first fruit. आज येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला ते प्रथम फळाचं पेंडी म्हणून, He is a first fruit. की तो प्रथम पेंडी आहे. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, He is a Lord. तो आपला प्रभू आहे, He is a Savior. तो आपला तारण And we करणार shall आहे rise with Him. आणि आपण त्याच्याबरोबर पुनरुत्थित होणार आहोत. One more example I'll give you, अजून एक तुम्हाला उदाहरण मी देतो. and then we will enjoy today. आज आपण आनंद उत्सव करणार आहोत. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, no matter what you are going through, तुम्ही कुठल्याही परिस्थितीतनं जात you असाल, don't have to be disturbed. तुम्हाला ते त्रास करून घ्यायची गरज नाही. Jesus has risen from the dead. येशू ख्रिस्त त्या मरणातनं पुनरुत्थित झाला आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती माझ्या मित्रांनो, when Jesus died, जेव्हा येशू मेला, when Jesus died जेव्हा येशू मरण पावला, and rose again from the dead. तो जेव्हा पुनरुत्थित झाला त्या मरणातनं. Now here I'm going to tell you, आता इथे मला तुम्हाला when you सांगायचं, read John 20th chapter and 25th verse, योहान 20वा अध्याय आणि 25वा वचन म्हणतं Jesus rose again from the dead की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्या and जन्मात, he appeared to his disciple. आणि तो त्याच्या शिष्यांना प्रगट झाला. And that time Thomas was not there. आणि त्यावेळेस थोमा तिथं नव्हता, And they went and told Thomas आणि ते गेले आणि त्या थोमाला that सांगितलं we saw Jesus. की आम्ही येशू ख्रिस्ताला पाहिलं, Jesus appeared to us. की येशू ख्रिस्त आम्हाला प्रगट झाला. And Thomas said, आणि थोमा म्हणाला, I will not believe. मी विश्वास ठेवणार I नाही, will not believe you people मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही unless जोपर्यंत I put my finger मी जोपर्यंत माझं ते बोट घालत नाही in the palm
of his hand की जिथं त्या हातामध्ये जिथं मी त्याचं बोट घालत नाही त्या छिद्रामध्ये त्या हाताच्या and in the sight, आणि तिनं त्या कुशीमध्ये I will not believe. मी विश्वास ठेवणार नाही. I want to put the finger मला ते बोट घालायचं त्याच्या छिद्रामध्ये into that palm where the nails were pierced. की त्या हातामध्ये जिथं ते छिद्र आहे त्याच्यामध्ये तो खिळा ठोकला I होता want to त्याच्यामध्ये put the finger on his side when it is pierced. आणि मला त्या कुशीमध्ये सुद्धा हा बोट घालायचा आहे जिथं त्याला भाला मारण्यात आला I will होता. not believe. मी विश्वास ठेवणार Friend, नाही let me tell you one तोपर्यंत. thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Thomas did not say, थॉमा म्हटला नाही you know, let me tell you one thing. This is the mark of resurrection. की हे एक पुनरुत्थानाचं चिन्ह आहे That we can see. की आज आपण जे पाहत आहोत. Thomas did not say थॉमा म्हटला नाही that unless I see की जोपर्यंत मी पाहीन the miracle taking place, की जे चमत्कार जे होतात unless I see की जोपर्यंत मी पाहणार नाही walking on the water, की ते पाण्यावरती चालणार unless I see की जोपर्यंत मी पाहणार नाही giving 5,000 people food, 5,000 लोकांना जेवण देणं unless I see जोपर्यंत मी पाहणार नाही the miracle, की जे चमत्कार. Thomas knew one thing. थॉमाला एक गोष्ट माहित होती This miracle anybody can do, की हे चमत्कार कुणीही कोण करू शकतं, but death on the cross, पण ते मरण त्या that वधस्तंभावरती only Jesus will die for you. की फक्त येशू जो तुमच्यासाठी मरेल. Today, let me tell you, my friend, आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या the mark of the resurrection, की जे चिन्ह आहे ते पुनरुत्थानाचं that he died for you and me. की जो तुमच्या आणि माझ्यासाठी मेला, The wounds of his body. की ते जे घाव आहेत त्याच्या शरीराचे. You know, my friend, तुम्हाला माहिती आहे when Jesus appeared to Thomas, की जेव्हा येशू थॉमाला प्रगट झाला he said to Thomas, त्यांनी ते थॉमाला म्हणाला, Thomas, थॉमा put your finger in my hand की तू तुझं ते बोट घाल माझ्या हाताच्या त्या and छिद्रांमध्ये put your finger in my side. आणि तू माझं ते बोट घाल माझ्या कुशीमध्ये. You know, my friend, तुम्हाला माहिती आहे he said to Thomas, की तो थॉमाला म्हणाला, you have believed because you have seen, तू विश्वास ठेवलास कारण तू ते पाहिलं आहेस. but blessed are those कारण जे आशीर्वादित आहेत जे who haven't seen ज्यांनी त्यांनी कधी पाहिलं नाही and believed. तरी पण ते विश्वास ठेवतात. Can I say something to मी you? तुमच्याशी एक गोष्ट बोलू का Jesus never showed his wounds की येशू ख्रिस्ताने कधीही त्याचे घाव दाखवले नाहीत to gain the self-pity. की जेणेकरून त्याला ती सहानुभूती मिळेल. Jesus never showed his wounds की येशू ख्रिस्ताने कधीही त्याचे ते घाव दाखवले नाहीत to get the help from somebody, की जेणेकरून त्याला कुणाकडे तरी मदत मिळेल. to say, poor me. की कोणी म्हणे अरे विचारा येशू. No, my friend. नाही माझ्या मित्रांनो, Jesus showed his wounds येशूने त्याचे ते घाव दाखवले to make disciple faith की जेणेकरून त्या शिष्यांचा विश्वास बसेल, to grow जेणेकरून तो विश्वास वाढेल in the resurrection. त्या पुनरुत्थानामध्ये. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या Jesus never showed his wounds to anybody just to say, poor me. की येशूने कधीही त्याचे घाव कुणालाही दाखवले नाही जेणेकरून कुणाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटेल आणि ते म्हणतील विचारा येशू. He showed his wounds त्यांनी त्याचे ते घाव दाखवले to build up Thomas' faith. की त्याने ते जेणेकरून तो थॉमाचा विश्वास तो बांधू शकेल. And Jesus आणि येशू rose again मरणातनं पुनरुत्थित and he झाला builded the Thomas' faith. आणि त्याने ते थॉमाचा विश्वास बांधला. May God build your faith today. देव तुमचा विश्वास बांधो आज. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, anybody can do anything to you, कुणीही काही करू शकतो तुमच्यासाठी, but nobody will die for पण you. कुणीही तुमच्यासाठी मरू शकत नाही. Satan will not die for you. शैतान तुमच्यासाठी मरू शकत नाही. Jesus died. येशू मेला, Only Jesus died for you. फक्त येशू तुमच्यासाठी मेला And he loved you so much. आणि त्याने तुमच्यावर इतकी प्रीती केली. And his hands आणि त्याचे जे हात होते and his sight आणि त्याची जी कुशी होती is a mark of resurrection, ही एक चिन्ह आहे पुनरुत्थानाचं that he has risen from the की dead. तो पुनरुत्थित झालाय मरणातनं. One day, एके दिवशी one girl, एक मुलगी, young girl, की एक तरुण मुलगी, she was passing through the graveyard की ती त्या कब्रस्तानापासून जात होती in the evening time. संध्याकाळच्या वेळेस, It was a little dark, की थोडासा अंधार झाला होता and this girl was going through darkness into the graveyard. आणि ती त्या संध्याकाळच्या वेळेस त्या अंधाराच्या वेळेस ती त्या कब्रस्तानापासून चालली होती And a man saw her, आणि एका मनुष्याने तिला पाहिले and he said to that girl, आणि तो त्या मुलीला म्हणाला, he said, girl, तो म्हणाला मुली, sweet daughter, की एक सुंदर मुली, you don't get scared. तुला भीती वाटत नाही? In this dark time, you are going through the graveyard. या अंधाराच्या वेळेस तू या कब्रस्तानामधनं चालत चाललीस? That girl smiled ती मुलगी हसली and she said, uncle, आणि ती म्हणाली, अंकल, the other side of the graveyard ती म्हणाली, काका, त्या कब्रस्तानाच्या पलीकडे is my home. माझं घर आहे. Can I say something? मी काही म्हणू का तुम्हाला? Rejoice today. आज आनंद उत्सव The करा other side of the graveyard की त्या कब्रस्तानाच्या पलीकडे is a home आपलं एक घर आहे that God has prepared for you. and की me. जे देवाने तयार केले तुमच्या आणि माझ्यासाठी. The powerful enemy, that is death. ते सामर्थ्यशाली जो शत्रू आहे ते म्हणजे मरण. You need not to fear, तुम्हाला घाबरायची गरज नाही, because Jesus कारण येशू has broke the sting of
death. येशूने तिला मरणाची नांगी मोडली आहे And you don't have to fear. आणि तुम्हाला भ्यायची गरज नाही, Because the grave cannot have victory over you. कारण त्या कबरेला तुमच्यावरती विजय मिळवता येणार नाही. You will rise again. तुम्ही पुनरुत्थित व्हाल, That's a hope that we have की जेणेकरून जी आशा जी आपल्याकडे आहे in resurrection of Jesus Christ. येशू ख्रिस्ताचं ते पुनरुत्थानामध्ये. Let's rejoice today, my friend. आज आनंद उत्सव करूया. Hallelujah, praise the Lord. हालेलुया, प्रेज द I'm लॉर्ड. excited. मी आनंदी आहे Our Lord is alive. की आपला प्रभू जिवंत And that's आहे more than enough. आणि हे पुरेसं आहे. You and Jesus is the majority. येशू आणि तुम्ही बहुमत आहात. You don't have to worry. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. You don't need anybody's support. तुम्हाला कुणाचेही त्या सपोर्टची गरज He नाही. is El Shaddai. तो अलशदाय आहे, God who's more than enough. की देव सगळं पुरेसा आहे. He is more than enough for you. तो आपल्यासाठी पुरेसा आहे. My friend, माझ्या मित्रांनो, you and God is the की majority. तुम्ही आणि देव एक बहुमत आहात. When God be with you, की देव जेव्हा तुमच्यावर असेल, who can be against you? कोण तुमच्या विरोधात असू शकेल? Greater is he that is in you than one who's in the world. महान जो आहे, जो तुमच्यामध्ये आहे त्यापेक्षा जो जगामध्ये आहे Once त्याच्यापेक्षा. again, I'll tell you. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, Greater is he that is in you than one who's in the world. महान जो आहे, जो तुमच्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा जो या जगात आहे त्यापेक्षा. No matter what holds tomorrow, काय असू देते ते संपूर्ण जे काय, one thing I know, मला एक गोष्ट माहिती आहे, that Jesus is holding your hand. की येशू ख्रिस्ताने तुमचा हात धरला And आहे because of him, आणि त्याच्यामुळे we can face tomorrow. आज आपण उद्या समोर जाऊ शकतो. आज Because आपण of उद्याला Jesus, समोर जाऊ शकतो. because of Jesus, येशू ख्रिस्तामुळे we can face tomorrow. आपण उद्याला सामोरे जाऊ शकतो. And this year, आणि या वर्षी until the end of the age, आणि या युगाच्या समाप्तीपर्यंत God will never leave you. देव तुम्हाला कधी सोडणार नाही And God will never forsake you. आणि देव कधी तुम्हाला एकटं सोडणार नाही. Greater is he that is in you than one who's in the world. कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. God sent his son. They called him Jesus. He came to love, heal and forgive. He lived and died to buy my pardon. An empty grave is there to prove my Savior lives. Because He lives, I can face tomorrow. Because He lives, all fear is gone. Because I know He holds the future. Life is worth living just because He lives. How sweet to hold a newborn baby and feel the pride and joy He brings, and greatest is the calm assurance this child can face uncertain days because He lives. Because He lives, I can face tomorrow. Because He lives, all fear is gone. Because I know He holds the future, and life is worth living just because He lives. Let us bow our head and pray. आज आपण प्रार्थना करूयात. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू स्वर्गीय दयाळू पिता, how we thank you in Jesus' name कसं आम्ही तुझे आभार मानतो येशूच्या नावाने, for your presence in our midst. तुझ्या उपस्थितीसाठी आमच्या Thank you this morning, Lord,
धन्यवाद देवा या सकाळच्या वेळी that we could sit at your presence की आम्ही बसू शकलो तुझ्या and we उपस्थितीमध्ये. can rejoice because you have risen from the dead. आम्ही आनंद उत्सव करू शकलो कारण तू मरणातनं पुनरुत्थित झाला. Thank you for you are greater in us. की धन्यवाद की तू आमच्यामध्ये महान आहेस. Lead us. आम्हाला मार्गदर्शन The करतो. plan and purpose तुझे उद्देश आणि योजना that you have given us this life, की ह्या जीवनासाठी जे तू दिलं आहे let it be fulfilled. हे पूर्ण होऊ दे. I pray for all the church members आम्ही प्रार्थना करतो मंडळीच्या सर्व सभासदांसाठी and I pray for every person who is watching. आणि मी प्रार्थना करतो प्रत्येक व्यक्तीसाठी जो हे पाहतोय Bless them, Lord. प्रत्येकाला आशीर्वादित Let कर. your resurrection spirit may be their portion. तुझा पुनरुत्थाचा आत्मा त्यांचा वाटा हो. Let every person rise प्रत्येक व्यक्तीला उठू दे from the situation, त्या परिस्थितीतून, from the circumstances, त्या from the problem, त्यांच्या त्या त्रासातनं from the sickness, आणि त्यांच्या आजारातनं from the worries. की त्यांच्या त्या विचारातनं Let them rise with the power of Holy Ghost. त्यांना पुनरुत्थित होऊ दे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. And the purpose that you died, आणि तो उद्देश ज्याने तू मेलास, let your death and resurrection तुझं मरण आणि तुझं पुनरुत्थान may have meaning in every person's life. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते अर्थ असू दे. Thank you, Lord. धन्यवाद देवा. We once again commit all of them at your मी feet. पुन्हा एकदा सर्वांना तुझ्या चरणी सोपवतो. Bless every person. प्रत्येकाला आशीर्वादित दे. In Jesus' name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Let's take a last blessing. Now, love of our Heavenly Father, स्वर्गीय पित्याची प्रीती who loved us so much, ज्याने आपल्यावर इतकी प्रीती केली gave His beloved Son, की जेणेकरून आपला तो एकुलता एक पुत्र दिला. and grace of Jesus, आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा who died on the cross, की जो त्या वधस्तंभावरती मेला, was buried, की जो पुरला गेला, third day rose again from the dead, तिसऱ्या दिवशी मरणातनं पुनरुत्थित झाला, shed His blood for our forgiveness, आपल्या क्षमेसाठी ज्यांनी रक्त सांडलं and gave His Holy Spirit, आणि ज्याने आपला पवित्र आत्मा दिला, and the sweet and unbreakable fellowship of the Holy Spirit गोड आणि कधी न मोडणारी पवित्र आत्म्याची सहभागिता be with us now आपल्याबरोबर आत्ता असो and until Jesus come, आणि येशू ख्रिस्त and येईपर्यंत. especially on this resurrection day. आणि विशेष करून आज ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी May peace of God देवाची शांती be your portion. तुमचा वाटा असो. In Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावाने. Amen. आमेन. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Have a blessed day. आज तो आशीर्वादित दिवस.